लोकांनी जी काही चर्चा उपस्थित केलेली आहे त्याचंच एक प्रतिरूप सांगली जिल्ह्यामध्येही आपल्याला बघायला मिळतं। सांगली जिल्ह्यामध्ये मूळ भाजपची जी मंडळी आहेत ती भाजपच्या एमओवरती कार्यपद्धतीवरती खूप नाराज आहेत। त्यांचा एक स्वतंत्र असा गट आहे आणि त्यांच्या मनामध्ये संजय काका पाटील यांच्याविषयी किती प्रेम आहे हे सर्व सांगलीकरांना माहिती आहे। याच्याशिवाय पृथ्वीराज देशमुख जे आहेत, जे माजी आमदार आहेत आणि जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी यावेळी खासदारकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। काही कार्यक्रमामध्ये मूळ संघाचे लोक एकत्र बसतात, पृथ्वीराज देशमुख यांचे जे कार्यकर्ते आहेत ते वेगळ्या ठिकाणी बसतात आणि भाजपचे म्हणजे संजय काका यांचा जो गट आहे तो एकत्र बसतो। असे 3 गट वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आणि 3 वेगवेगळ्या भूमिका मांडताना ते दिसतात। त्यामुळे भाजपमध्ये नाराजी ही आहे, 3 गट आहेत। ह्या सगळ्या नाराजांची मोठ भाजप कसं बांधणार, भाजप हे आव्हान कसं पेलणार सर्व नाराजांना एकत्र येण्याकरता आणि जो उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवारासाठी संपूर्ण भाजप एक दिलानं काम करणार का, हा आजचा प्रश्न आहे। सर, सगळ्यांना उत्सुकता असलेला प्रश्न असा आहे शेवटचा की सध्या सांगली जिल्ह्यातली समीकरणं नेमकं काय सांगतात, काय गणित आहेत आणि नेमका कुठला मुद्दा कळीचा ठरू शकतो? सध्या जिल्ह्यामध्ये एक सुनियोजित संभ्रम सर्व तालुक्यामध्ये आपल्याला दिसतो। कोण कोणत्या पक्षामध्ये आज आहे आणि तो उद्या कोणत्या पक्षामध्ये, त्या पक्षाच्या कोणत्या गटामध्ये जाणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही। उमेदवारी मिळाली तर ते त्या गटाबरोबर राहतील, नाही मिळाली तर काय करणार, पक्षानं दिलेल्या उमेदवाराचं काम मनापासून करणार का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी दिसतात। पक्षापेक्षा उमेदवार कोण आहे त्याला जास्त महत्त्व राहील, कारण आता सर्वच आपल्या संपूर्ण राज्यांमध्ये आपण बघितलं की पक्ष विचारधारा याच्यापेक्षाही राजकीय नेता तो किती वजनदार आहे, त्याचं पक्षामध्ये किती वजन आहे, त्याचं अर्थकारण किती बलवान आहे, सक्षम आहे, याला जास्त महत्त्व आहे। तेच महत्त्व यावेळेलाही राहील। त्यामुळे उमेदवार कोण असतो, कोण उमेदवार राहील त्याला महत्त्व या निवडणुकीमध्ये व्यक्तीला, पक्षापेक्षा व्यक्तीला, विचारांपेक्षा व्यक्तीला ते महत्त्व जास्त राहील। खरं आहे सर। याला जोडून अजून एक शेवटचा प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की सहकार क्षेत्र आणि कृषी आधारित अर्थव्यवस्था हे 2 मुद्दे जे आहेत ते सांगलीतल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरत आलेले आहेत। मात्र आत्ता बदलत्या राजकारणामध्ये, बदलत्या समीकरणांमध्ये हे मुद्दे किती रिलेव्हंट राहिलेत याचा मतदानावर कितपत प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता दिसते? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की सांगली जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे आणि सहकार चळवळीनं संपूर्ण महाराष्ट्राचा ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला। या सहकार चळवळीची एक घट्ट वीण सांगली जिल्ह्यामध्ये होते। सांगली जिल्ह्यामधील यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू पाटील असतील, अनेक नावं अशी घेता येतील की ज्यांनी सहकार चळवळ इथं रुजवली, सहकार चळवळ इथं वाढवली। परंतु आजचं जे चित्र आहे, सहकार चळवळ असेल, कृषी आधारित अर्थव्यवस्था जरी असली तरी आजची सर्व प्रकारच्या कृषी मालाची जी काही संपूर्ण राज्यातली अवस्था आहे तीच अवस्था महाराष्ट्रातही आहे। सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी 10 पेक्षा जास्त असे मोठमोठे प्रकल्प आम्ही आणू अशा घोषणा झाल्या। प्रत्यक्षामध्ये एकही प्रकल्प सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला नाही की ज्या प्रकल्पामुळे काही एक रोजगार निर्मिती होईल। आता सांगली जिल्ह्यामध्ये ऊस, द्राक्ष, बेदाणा ही महत्त्वाची पिकं आहेत, हळद, या पिकांवरती संशोधन करण्यासाठी आम्ही प्रयोगशाळा उभारू अशा घोषणा 10 ते 12 वर्ष सातत्याने होत आहेत। प्रत्यक्षात काहीही कार्यवाही होत नाही। त्यामुळे हे मुद्दे हे येत्या इलेक्शनच्या काळामध्ये राहतीलच। याशिवाय म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। कोयना धरणात जरी पुरेसा पाणीसाठा असला तरी त्याचं नियोजन नाही, त्याचं नियोजन नसल्यामुळं, पाणी वितरणाचं नियोजन नसल्यामुळं सांगलीतील 2 ते 3 लाख लोकांना सध्या आळी मिश्रित असं दूषित पाणी प्यावं लागते आणि हे होत असताना सुद्धा कोणताही राजकीय नेता, पदाधिकारी, मंत्री, आमदार कुणीही या प्रश्नामध्ये लक्ष घालायला तयार नाही। हे सगळे प्रश्न येत्या लोकसभेमध्ये याचे पडसाद उमटतील।
धन्यवाद सर, तुम्ही सांगितलेल्या किश्श्यांबद्दल आणि तिथली राजकीय समीकरणं गुंतागुंत तुम्ही उलगडून सांगितली त्याबद्दल सुद्धा. तर प्रेक्षक हो, सांगलीमध्ये नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण पॉलिटिक्स म्हणजे पुढारी.